आपण कालपर्यंतची रामकथा श्रवण केलेली आहे। भारद्वाजजीच्या आश्रमात प्रभू रामचंद्रजी जातात। भारद्वाजजी अति विनयानं प्रणाम करून राम प्रभूचा सन्मान करतात। बसायला आसन कंदमूल फल दिलेले आहे आणि प्रभूला विनंती केली, मालिक बस आज की रात मेरे आश्रम में विश्राम करो, कल जाना प्रभू। इथपर्यंतची कथा आपण काल श्रवण केलेली आहे। प्रभूजी निघाले, भारद्वाजजीच्या आश्रमात येतात। रात्र संपली, सूर्योदय झाला, सगळे कर्म आटोपल्यावर प्रभू भारद्वाजजीला विचारतात, हमें जाने का रास्ता बताओ। जाने का रास्ता, दुनिया को रास्ता दिखाने वाला दुनिया का बाप आज भारद्वाजजी को रास्ता पूछ रहा है, हमें जाने को रास्ता बताओ। असं का? याचं कारण आहे, भारद्वाजजीचा आश्रम त्रिवेणी संगमावर आहे, गंगा, यमुना आणि सरस्वती। आणि या त्रिवेणी संगमावर जो महात्मा आहे, रस्ता त्याला विचारायचा आहे। गंगा ही भक्ती आहे, यमुना कर्म आहे, सरस्वती ज्ञान आहे। ज्ञान, कर्म आणि भक्ती या तीन मध्ये ज्या महात्म्याचा हातखंड आहे, साधकानं रस्ता त्याला विचारायचा आहे। मग प्रभूजी रस्ता विचारतात, हमें जाने का रास्ता बताओ। भारद्वाजजीने आपल्या शिष्यांना हाक मारली, 50 शिष्य आले। त्याच्यातले बाकीच्यांना सांगितलं अभ्यास करा, 4 थांबा। 4 शिष्यांना थांबवलं आणि 4 शिष्यांना सांगितलं प्रभूला रस्ता दाखवा। 4च शिष्य का? याचं कारण आहे, कोणताही महात्मा रस्ता सांगेल तो वैदिक रस्ता, पदरचा रस्ता नाही। 4 शिष्य हे 4 वेदाचं प्रतीक आहे। आता पदरचे रस्ते बरेच झाले बरं का सूर्यवंशी महाराज, बरेच। कोणी उठतं आपल्या मार्केटला आपला माल मांडतं, कितीही पदरचे रस्ते। आमच्या संताची प्रमाण घेऊन पटवून देतं आणि पुन्हा आमच्या संप्रदायाची उपेक्षा करतं। कोणी उठावं आणि आपलं दुकान मांडावं। भारद्वाजजी सारखा महात्मा परमात्म्याला रस्ता दाखवताना पदरचा रस्ता नाही, 4 शिष्य दिले। 4 शिष्य वेदाचं प्रतीक आहे, 4 वेदाचं। सांगितलं प्रभूला रस्ता दाखवा। वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालेलो वैदिक रस्ता। 4 शिष्य प्रभूला रस्ता दाखवायला आहे आणि प्रभू निघाले, सोबत गुहकजी आहे। लांबपर्यंत प्रवास झाल्यावर प्रभूने विनंती केली, बस आप जा सकते हो भाई, हमें 14 साल रुकना है। तिथून गुहक विनंती करतोय, और 4 दिन सेवा करने दो, नहीं जाओ तुम्हारा संसार देखो। आणि मग गुहक आणि 4 शिष्य वापस येतात। प्रभूजी पुढे निघाले, यमुना माईचं पाणी बघितलं प्रभूनी आणि प्रभूनी रडायला सुरुवात केली। लक्ष्मणजी चिंतातुर, सीता माता चिंतातुर। लक्ष्मणजी विचारता, भैया तबीयत बिगड़ गई क्या? नहीं लखन, तो आप क्यों रो रहे हो भैया? अजून रडू लागले। भैया पहले दिन जंगल में आप ऐसा रोने लग गए तो मेरा और भाभी का क्या होगा 14 साल। अजून फुट कर रोने लग गए। मालिक क्यों रो रहे हो भैया, तबीयत बिगड़ गई क्या? नहीं लखन, तो आप रोते क्यों भैया? लखन, आपको अगर रोने का कारण बताया तो अच्छा नहीं लगेगा आपको, बताइए तो भैया। सच कहूं लखन, ये यमुना माँ का श्याम वर्ण वाला पानी मैंने देखा ना। हाँ भैया, तो मुझे मेरे भरत की याद आ रही है। मेरा भरत ऐसा ही श्याम वर्ण वाला है रे लखन। जब अयोध्या छोड़ी तो भरत के साथ मुलाकात नहीं हुई। आज यमुना माँ का श्याम वर्ण वाला पानी देखा तो मुझे मेरे भरत याद आ रहा है। बस मुझे भरत की याद रुला रही है, बहुत याद आ रही है लखन। पुढे निघाले, कशी चालत नाही। प्रभू सर्वात पुढे, सर्वात मागे लक्ष्मणजी आणि 2च्या मध्ये सीतामाई। मोठ्याच्या कृतीत मोठा अर्थ, तसे प्रभू कसेही चालत नाही। सर्वात पुढे प्रभू, सगळ्यात मागे लक्ष्मणजी आणि 2च्या मध्ये सीतामाई। आगे रहम लखन मुनि पाछे, तापस बेश विराजत काछे। उभय विकसिय सोवपि कैसे, जीव ब्रह्म बिच माया जैसे। सर्वात पुढे रामजी, सर्वात मागे लक्ष्मणजी, 2च्या मध्ये सीतामाई। रामचंद्र प्रभूच्या पाऊल खुणा आपल्या पावलानं तुडवल्या जाऊ नये म्हणून सीतामाई 2 पावलाच्या मध्ये मध्ये पाऊल टाकत चाललेले आहे। पण लक्ष्मणजीला 4 पाऊल खुणा चुकवायचे आहे। म्हणून लखन कभी दाये कभी बाये, कधी उजवीकडे कधी डावीकडे चालतो का? 4 पाऊल खुणा आपल्या पावलानं तुडवल्या जाऊ नये। दुसरा एक भाव आहे, राम ब्रह्म आहे, सीता माया आहे, लक्ष्मण जीव आहे। जीवाला ब्रह्म इतकं जवळ आहे, इतकं जवळ आहे, इतकं जवळ आहे। जीव ब्रह्मदर्शनासाठी आसुसलेला आहे, पण मध्ये मायेचा पडदा आहे, त्याच्यामुळे जीवाला ब्रह्माचं दर्शन होत नाही। इतकं जवळ आहे। समर्थ रामदास स्वामीजींच्या भाषेत, चित्रासी वाटे मज भिंत दावा, गंधासी वाटे मज वास लावा।
तरंग मागे तृषार्थ पाणी, तैसे ती ब्रह्मी चुकले ती प्राणी, जय जय रघुवीर समर्थ. चित्राला वाटावं भिंत बघावी, भिंतीवर चित्र आहे. गंधाची इच्छा व्हावी मला वास घ्यायचा, गंध म्हणजेच वास आहे. तरंगाला इच्छा झाली पाणी प्यायची, तरंग म्हणजेच पाणी आहे. तैसेची ब्रह्मे चुकले ती प्राणी, मुझे को तू क्या ढूंढे बंदे, मैं तो तेरे पास में, नाम है मस्जिद नाम है मंदिर, ना कभी कैलाश पर देखन मैं गया पवित्र हरिद्वार, पग थके हरि ना मिला, हरि था मेरे द्वार. मैंने सोचा था हरि बाहर, हरि था हृदय माही, आडी ताटी कपट की ताते दिखावत नाही. इतकं जवळ आहे. म्हणून जीव रूपी लक्ष्मण म्हणत नाही, वहिनी व्हा बाजूला, मला रामरूपी ब्रह्माचं दर्शन होत नाही. मग स्वतः दर्शन करण्यासाठी बाजूला जातो. कभी दाये कभी बाये, का लक्ष्मण जीव आहे, सीता माया आहे, राम ब्रह्म आहे. आणि ब्रह्मदर्शन व्हावं याकरता लक्ष्मण रूपी जीव कधी डाव्या भागाला चालतो, कधी उजव्या भागाला. आणि त्या आश्रमामध्ये प्रभू येतात. वाल्मिकीजींच्या आनंदाला पारावार नाही, बाल्मिकी म्हणा आनंद भारी. आणि वाल्मिकीजीनं पहिला प्रश्न विचारला, किस कारण आए हो श्रीराम? 4 बातों के लिए. कौन सी 4 बातें? माता का हित, पिता का वचन, भरत को शासन, तुम्हारे जैसे संतों का दर्शन. मुझे 14 साल रुकना है महाराज, कोई ठिकाणा बताओ. वाल्मिकी सांगतात, जिनके श्रवण समुद्र समाना, ज्याचे कान समुद्रासारखे आहे, ज्याचे जीवा अंशिनी आहे, ज्याचे नेत्र चातकासारखे आहे, जो तुम्हाला प्रसाद दिल्याशिवाय अर्पण केल्याशिवाय भोजन करीत नाही, जिथे काम नाही, क्रोध नाही, मद नाही, मोह नाही, लोभ नाही, मत्सर नाही, जो दुसऱ्याची संपत्ती पाहून हर्षित होतो, दुसऱ्याची विपत्ती पाहून दुःखी होतो, बस रात्रंदिवस आपण तिथे निवास करा. अशी 14 ठिकाणं एकंदर सांगून शेवटी सांगतात, चित्रकूट गिरी करव निवासू. आणि रामचंद्र प्रभू वाल्मिकीला नमस्कार करून चित्रकूटाच्या पायथ्याला, मंदाकिनीच्या तटाला तिथपर्यंत पोहोचतात. 2 पर्णकुट्या तयार झाल्या, एक लक्ष्मणजीसाठी, एक राम सीतेसाठी. वृक्षारोपण. सगळे प्रभू दर्शनाला चित्रकूटावर येत असे. काही भिल्ल यायचे, काही देवता यायचे, काही ऋषी यायचे. पण तिघासोबत 3 प्रकारचा व्यवहार प्रभूचा असायचा. भिल्ल आले की परमात्मा आलिंगन द्यायचे, ऋषी आले म्हणजे लोटांगण घालायचे, आणि देवता आले म्हणजे वंदन करायचे. प्रभूचा व्यवहार. देवतांना वंदन, ऋषीला लोटांगण, भिल्लांना आलिंगन. का भोळे भाबडे लंगोटी वाले भिल्ल, उघड्या अंगाचे, सेवा करण्याच्या वृत्तीचे भिल्ल, केवळ फळ कंदमुळं आणून देण्याचाच त्यांचा उद्देश, दुसरा काही स्वार्थ नाही, अशा शुद्ध अंतकरणाच्या भिल्लाला परमात्मा आलिंगन द्यायचे. आलिंगन. ऋषी मुनी आले म्हणजे परमात्मा लोटांगण घालायचे. पण देवतांची टोळी आली की दुरून नमस्कार. का? प्रभूला माहिती आहे देवता स्वार्थी आहे. रावण मारायचा तोपर्यंत वशिलेबाजी चालली यांची. एकदा रावण मेला म्हणजे यातलं एकही अभिनंदनाला येणार नाही. म्हणून परमात्मा दुरसे प्रणाम, दुरून वंदन करायचे. एक दिवसची घटना. लक्ष्मणजी कंदमुळे आणायला गेलेले आहे. राम सीता आश्रमात बसलेले आहे. पुढे एक विशाल वटवृक्ष आहे. त्या वृक्षाला वेल बिलगलेली आहे. वेल स्त्रीलिंगी, वृक्ष पुल्लिंगी. आणि वृक्ष वेलीहून संवाद चालला दोघाचा, राम सीतेचा. सीतामाई म्हणाल्या, प्रभू ही वेल केवढी भाग्याची हो, जिला आश्रयाला असा वृक्ष मिळाला. नाही सीते, वृक्षच खरा नसीबवान, ज्याला जीवनात अशी वेल मिळाली. दोघांचा संवाद नीट लक्षात घ्या. सहज सहज बोलतात प्रभू. वेलच खरी भाग्याची, जिला आश्रयाला असा वृक्ष मिळाला. प्रभू वृक्ष खरा भाग्याचा सीते, ज्याला जीवनात अशी वेल मिळाली. नाही, वेलच भाग्याची, वृक्ष भाग्याचा, वेल भाग्याची, वृक्ष भाग्याचा, वेल भाग्याची. इतक्यात लक्ष्मणजी आले. लखन जी भैया, तुम्हारी भाभी कहती है कि लता भाग्यशाली, मैं कहता हूँ वृक्ष भाग्यशाली. आप बताइए कौन भाग्यशाली? भैया भाभी हमें क्यों धर्म संकट में डालते हो? आपसी समझौता कर लो ना. भैया को गुस्सा आएगा, नहीं तो भाभी को. नाही, सांग लक्ष्मणा, वृक्ष भाग्याचा की वेल? सीतामाई म्हणाल्या, मला असं वाटतं लक्ष्मणजी, ही वेलच खरी नसीबवान, जिला आश्रयाला असा वृक्ष मिळाला. मला असं वाटतं लक्ष्मणा, हा वृक्षच खरा भाग्याचा, ज्याला जीवनात अशी वेल मिळाली. तू सांग काय वाटतं तुला? मी सांगू दादा, वृक्षही भाग्याचा नाही, वेलही भाग्याची नाही. तू तिसरंच काढलं, मग मी आधीच सांगितलं. बरं सांग. हा वृक्षही भाग्याचा नाही दादा, ही वेलही भाग्याची नाही. वृक्ष आणि वेलीच्या सावलीमध्ये विश्रांती घेणारा हा प्रवासी लक्ष्मण खरा भाग्याचा. एकमेकाला प्राणाच्या पलीकडे सांभाळण्याचा प्रयत्न करतात जेव्हा
आता तुलसीजी कथा बदल करतात. गुहकजी पुढे निघाले. शृंगवेरपूरला येतात. जेव्हा गुहकाने बघितलं, सुमंताचा रथ तिथेच उभा आहे. आज 6 दिवस झाले. सुमंत जमिनीवर बसलेला आहे, डोकं रथाच्या चाकाला टेकलेलं, चेहरा उतरलेला, अश्रू सुकलेले, डोळे खोल गेलेले, घोडे तसेच जुंपलेले. 6 दिवसापासून घोड्याने पाणी प्राशन केलं नव्हतं की गवत खाल्लं नव्हतं. जेव्हा गुहकजी येतात, सुमंताच्या खांद्याला हात लावतात. हालवलं. सुमंतजी, सुमंतजी, सुमंतजी. सुमंतजीनं डोळे उघडले आणि गुहकाचे पाय धरले. ये क्या कर रहे हो बाबा? आप अयोध्या के बुजुर्ग व्यक्ति हो, महाराज दशरथ जी के प्रधान मेरे बिल्ल के पांव पड़ रहे हो. आप अयोध्या नहीं गए? तू अकेला नहीं, तुम्हारे पूरे बस्ती वाले मुझे रात दिन दोपहर यही सवाल पूछते हैं कि आप अयोध्या क्यों नहीं गए. लेकिन अयोध्या आपने देखी है गुहक? नहीं, मेरा जन्म अयोध्या में हुआ है. कितनी खुशी थी अयोध्या में, लोग नाच रहे थे. हमारा राजा राम होगा, हम उसकी प्रजा, हमारा राजा रामचंद्र होगा, हम उसकी प्रजा, हमारा राजा रामचंद्र होगा. कितनी खुशी थी मेरे अयोध्या में. गुहक, अयोध्या खाली रथ लेकर जाऊंगा तो प्रजाजन मुझे सवाल पूछेंगे, लाया राम को? प्रधानमंत्री के नाते जवाब दूंगा, मेरी मनस्थिति ठीक नहीं, आज मत पूछो. कई को तो सवाल पूछने का अधिकार नहीं. महाराज दशरथ जी को मूर्छा आई है, वो सवाल नहीं पूछ सकते. भरत रिपुसुदन तो अयोध्या नहीं है. अयोध्या में एक पात्र बहुत समझदार है गुहक. कौन? मेरी मां सुमित्रा. मेरे आंखों में आंसू देखने के बाद सुमित्रा मां समझ लेंगी, वो सवाल नहीं पूछेगी. लेकिन एक व्यक्ति मेरे हृदय के टुकड़े टुकड़े कर रही है गुहक, टुकड़े कर रही है. कौन? जिसका इकलौता बेटा श्री राम मैंने जंगल छोड़ दिया, वो कौशल्या मां आस लगाकर बैठी होगी और बुढ़ी मां दौड़ कर आएंगी, मेरे पास लाया मेरे राम को. मैं क्या जवाब दूंगा? मध्यरात्र आहे, कौशल्या माई रडत बसलेली आहे. 6वा दिवस आहे, जणू आत्ताच राम वनवासात गेला या आविर्भावात कौशल्या रडतीये. आणि ते रडण्याचे ध्वनी सुमंताच्या कानी येतात. भावार्थ रामायणामध्ये एकनाथ महाराज लिहितात. मध्यरात्री कौशल्या आत्ताच राम वनवासात निघाला अशा आविर्भावात रडत होती. अरे माझ्या श्रीरामा, मनमोहना मेघ श्यामा, विवळ सांडुनिया मावणा दुर्गमा केवी जासी. बाळ माझा केविल वाणी, कुठे पिशील बाळा पाणी. कसा कोपला कैवल्य दाणी, परतून ये रे श्रीरामा. अरे माझ्या रघुनंदना, नको जाऊ बाळावना. मजाला प्रेम पाना, कोणा पाजू राघवा. सुमंताच्या कानी कौशल्या माईच्या रडण्याचे शब्द येत रवलं आणि सुमंतजीला राजवाड्यात नेण्यात आलं. तेव्हा रडणाऱ्या कौशल्या माईजवळ सुमित्रा माता बसली होती. सुमित्रा मातेने सावध केलं, कौशल्या बहन, अपना सुमंत आया है. असं म्हटल्यावर ताडकन कौशल्या माई उठली आणि समोर सुमंत उभा. तरी सुमंताला विचारलं नाही. आई बाळाच्या भेटीसाठी एवढी उतावळी झाली. सुमंतापासून बाहेर आली. बाहेर प्रचंड गर्दी झालेली मध्यरात्र आहे. रथाला घोडे जुंपलेले आहे. कौशल्या माई जेव्हा बाहेर आल्या तेव्हा रथाच्या घोड्यानं रामाची माता कौशल्या ओळखली. घोड्यांना बोलता येत नाही, मुकी जनावर आहे, पण तुलसीदासजी सांगतात
जुंपलेले घोडे उलट्या माना हलवत होते, कौशल्याकडे पाहून इशारा करत होते, अंदर चली जा माँ, चली जा अंदर, सर पटक पटक कर रोना पडेगा माँ, तीनों में से किसी को नहीं लाया माँ, चली जा अंदर, अशा माना हलवायचे घोडे, उलट माना. तरी शेवटी आई आहे. कौसल्यामाई रथापर्यंत आली, रथाचा पडदा बाजूला सारला, आतमध्ये डोकावलं, राम नाही, लक्ष्मण नाही, सीता नाही. रथाच्या चाकावर डोकं बडवून बडवून कौसल्यामाई रडू लागली. खूप रडली कौसल्या माता आणि जड पावलानं रडत 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 रथाच्या पुढे आलेली. संत तुलसीदासजी इथे प्रश्न विचारतात, जासु वियोग विकल पशु ऐसे, प्रजा मातु पितु जेह यही कैसे. ज्याच्या विरहानं रथाचे घोडे एवढे रडतात, त्याच्या मायबापाची काय दशा असेल. आणि म्हणून जगात कुठेही फिरा तुम्ही, जगात आमच्या देशापेक्षा श्रीमंत देश सापडतील तुम्हाला, पण संस्कारानं संपन्न असा हिंदुस्थान सारखा देश शोधून सापडायचा. संस्कारानं संपन्न. आणि म्हणून भगवंताच्या विरहानं माणसं रडतील, भगवंताच्या वियोगानं भक्त रडतील, यात नवल नाही. परमेश्वराच्या विरहानं जनावरही ज्या देशात रडतात, जगात त्या देशाचं नाव आहे हिंदुस्थान, जिथे जनावर रडली परमेश्वरासाठी. गोपाल कृष्णासाठी गोकुळात गायी रडल्या, रामचंद्रासाठी अयोध्येत घोडे रडतात. जासु वियोग विकल पशु ऐसे. कौसल्यामाई आत आलेल्या, सुमंतजी उभे आहे, खूप रडतायत. सुमंत विचारायच्या आधीच कौसल्यामाईनं विचारलं, सुमंत क्षमा करो माँ. सुमंत, माँ मुझे क्षमा करो, लाया मेरे राम को. नहीं माँ, लखन वही नहीं, सीता वही नहीं माँ. सुमंत, क्या माँ, मैं राम की माँ हो, एक सवाल पूछ सकती हूँ क्या माँ? वशिष्ठ जी ने बताया था श्री राम, कल तुम्हारा रास तिलक होने वाला है, भोजन नहीं करना आज से, फल मूल खाकर रहो, नींद भी नहीं लेना. तो पहले दिन से मेरा श्री राम भूखा था, और वैसा भूखा ही श्री राम मेरा जंगल चला गया. आप मेरे राम के साथ थे, कुछ खाया था मेरे बेटे ने? रोने लग गया सुमंत. माँ 3 दिन बीते बिन जलपान, 3 दिन तक तीनों ने जलपान भी नहीं किया था माँ. जब चौथा दिन निकला माँ, श्रृंगवेरपुर पहुंचे जाए श्री भगवान फलक चुखाई. सुमंत, क्या माँ सफर कैसी हुई? श्रृंगवेरपुर तक रथ था माँ, बाद में नैया थी माँ, बाद में तीनों पैदल चले गए माँ. पैदल? हाँ माँ. मध्यरात्रीची घटना आहे, पण कौसल्यामाईनं आकाशाकडे पाहून रडायला सुरुवात केली. मध्यरात्री का? रघुनंदन पायी गेला, रथ कारे तू आणिला, सूर्यवंशी नारायणा, माझा राघव येतो वना, सूर्यवंशी दिनकरा, तापून कोरे भास्करा. सूर्यनारायणा, माझ्या रामाला ताप होणार नाही, 14 वर्ष याची काळजी घ्या. मग कौसल्यामाईनं जमिनीकडे बघितलं. अहो धरणी माय बहिणी, सांभाळावा कोदंड पाणी. परमेश्वराची असली तरी माता आहे. मी नेहमी सांगत आहे, सांगत आलो, सांगत राहणार. आई मरण पावली, समजावं सुखाचा समुद्र आटला. जगातलं सुख संपलं ज्याची माता वारली. कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं. एकच पात्र जगात आहे, बस आईला एकच माहिती आहे, आपल्या बाळाला आशीर्वाद देणे. म्हणून जगामध्ये सर्वात श्रेष्ठ पात्र माता. माँ से बढ़कर कोई नहीं, वो देती है दुआ, सबसे बड़ी है माँ.
तिथून सुमंतजी कौसल्या माईला, सुमित्रा माईला प्रणाम करून दशरथजी पडलेले आहेत मूर्छा येऊन तिथपर्यंत जेव्हा आले सुमंतजी, मुकुट बाजूला पडलेला, निश्चिष्ट पडलेले राजे दशरथ जमिनीवर, सुमंतजींनी नमस्कार करण्यापूर्वी जय जू शब्दाचा उल्लेख, देखि सचिव जय देव कहे कीने दंड प्रणाम, देखि सचिव जय देव कहे कीने दंड प्रणाम। सुनत उठे व्याकुल नृपति कहो सुमंत कहा राम सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो रे भाई सब संतन की जय। देखि सचिव जय देव कहे कीने दंड प्रणाम, सुनत उठे व्याकुल नृपति, एकदम राजे उठून उभे राहिले आणि उभं राहून पहिला प्रश्न विचारला, कहो सुमंत कहा राम सियावर रामचंद्र की, मेरा राम कहाँ है सुमंत, मेरा लखन कहाँ है, मेरी वैदेही कहाँ है। धीरज धरो सरकार, 14 साल के पहले तीनों में से कोई नहीं आएगा, कोई नहीं आएगा, कोई नहीं आएगा सरकार। खूब रड़ता एक राजे, सखा राम से लखन जह कहा मोहि पहुँचाओ, नहीं तो चाहत चलन अब प्राण कहु सती भाव। सफर कैसी हुई, प्रथम बात तमता भय वो दूसर तीर सुरसरी तीर, नहाई रहे जलपान करी सिंह समेत दो वीर। मेरे लिए क्या संदेश भेजा है? राम प्रभूंनी तुमच्या चरणी प्रणाम सांगितला सरकार। लक्ष्मणजी कठोर बोलल्यामुळे प्रभूने प्रतिबंध केला। मेरी बहू सीता क्या बोली थी? सुमंताचे डोळे भरून आले। क्यों रो रहे सुमंत? वो दुनिया की माँ है सरकार, लेकिन मेरे प्रधान के पैर पड़ी आते समय। आणि सीतामाईचे उद्गार आहे सरकार की आपल्या पत्नीला दिलेले शब्द खरे करण्यासाठी आपल्या प्रिय पुत्राला वनवासात पाठवणारा असा एक वचनी राजा या सीतेला जन्मोजन्मी सासरा मिळावा, दुसरी काही इच्छा नाही। मग दशरथजी व्याकुळ होऊन रडतात। अवस्था बिघडत चाललेली ज्या रात्री दशरथजीची अवस्था बिघडत चालली त्या रात्री भरताला शत्रुघ्नाला वाईट स्वप्न मामाच्या घरी, इकडे राम सीतेला वाईट स्वप्न चित्रकूटावर, लक्ष्मणजीला अपशकून अवस्था बिघडत चालली। सगळ्यांना कळालं, प्रजाजन आपापल्या दारात विधात्याची प्रार्थना करीत आहे। कौसल्यामाई समजूत काढण्याचा प्रयत्न करीत आहे। धीरज धरो सरकार, धीरज धरो, मुझे मत समझाना कौसल्या। सरकार धीरज धरो। कौसल्या सरकार, अयोध्या जहाज है, अयोध्या के प्रजाजन जहाज में बैठे हुए मुसाफिर है। राम का विरह समुद्र है, आप जहाज के कप्तान हैं। अगर कप्तान ने धीरज खो दिया महाराज तो मुसाफिरों का क्या होगा? बस मुझे मत समझाना कौसल्या, मत समझाना। कौसल्या एक दिल की बात कहो, मेरा भरत आएगा तो तुम धड़ाके से रात तिलक करना। राजा बनने के बाद भरत तुम्हारे पैर पड़ेगा तो मेरे भरत को कहना मेरी ओर से कि तुम्हारा पिता का संदेश है, भ्रातृभाव को निभाओ। जिंदगी में स्टेट के लिए भाई भाई में झगड़ा मत करो। और एक दिल की बात कहो कौसल्या, क्या महाराज मेरे प्राण निकल जाएंगे तो मेरे प्रेत को कैकई को स्पर्श नहीं करने देना। अगर कैकई ने स्पर्श किया तो मुझे सदगति नहीं मिलेगी। कौसल्या उस पापिनी ने मेरा श्री राम जंगल भेज दिया। आणि अवस्था बिघडत चाललेली, पागल झाल्यासारखे राजे उठून उभे राहतात। कौसल्या सामने वाले दीवार पर क्या है? दीवार है। आप बताइए सुमित्रा, दीवार पर क्या है? दीवार है महाराज। तू बताओ सुमंत, दीवार पर क्या? दीवार है सरकार। नहीं, खोटं बोलताय तुम्ही।
समोरच्या भिंतीवर काय कौशल्या? भिंत आहे पतिदेव. तू सांग सुमित्रा, भिंत आहे पतिदेव. सुमंता, भिंत आहे सरकार. नाही नाही, ते बघा कौशल्या, ते बघा समोरच्या भिंतीवर. कौशल्या, ते बघा समोरच्या भिंतीवर चिता पेटलेली आहे. ते पहा कौशल्या, ते पहा भिंतीवर चिता पेटली. त्या चितेमध्ये तिघ पेटत आहे. गोरा पान श्रावण, त्याच्या आंधळे मायबाप. ते पहा, आणि पेटत असताना ते मायबाप माझ्याकडे पाहून हसत आहे. राजा, आम्ही आमच्या पुत्राच्या वियोगानं तडफडून मरतो. तू एक दिवस तुझ्या पुत्राच्या वियोगानं तडफडून मरतील. आमचा श्रावण पाणी पाजायला नाही दशरथा. तुझं एकही बाळ पाणी पाजणार नाही. ते बघा कौशल्या, ते बघा चिता पेटली. ते बघा पागल झाल्या. दशरथजीनं फाड 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 डोकं बडवून घेतलं स्वतःच, आणि एकदा नाही 6 वेळा रामाचं नाव घेऊन दशरथजी गतप्राण. राम राम कही, राम कही, राम राम कही, राम पर हर रघुबर बिरह राऊ गए सूरधाम. राम गए सूरधाम, राम गए सूरधाम. राम राम कही राम, राम राम कही राम, तनु परिहरी रघुवर विरह राव गय सुरधाम. 6 वेळा दशरथजी रामाचं नाव घेऊन प्राण सोडतात. 6 वेळा का? आज राम वनवासात जाऊन 6वा दिवस आहे म्हणून 6 वेळा. तिघाला बघितलं, तिघाला आठवलं, याची बेरीज 6 आहे. हे सुमंत, हे सुमित्रा, हे कौशल्या, सीते, लखन, श्रीराम म्हणून 6 वेळा. तिसरं एक कारण आहे, 6 शास्त्राचं सार रामाचं नाम म्हणून 6 वेळा रामाचं नाव घेऊन दशरथजी गतप्राण झाले. सगळ्या राण्या रडतात. सबरोवही राणी घरघर रुदन करे पुरबासी, येई पिती बिलपत रैनी बियाणी. अशा प्रकारे रडण्यामध्ये रात्र संपली. दुसरा दिवस उजाडला. मोठमोठे महात्मे, नखाच्या चुंबळी झालेले, तपश्चर्या करणारे, झाडाला उलटे टांगून घेतलेले, लंगोटीवाले, लुंगीवाले, उघड्या अंगाचे सगळे साधू आपापलं सगळे कर्म आटोपून बगलेमध्ये काठी वाघाचं कातडं, पायात खडाव, रुद्राक्षाच्या माळा, भस्म, दाढी, जटा वाढलेले महात्मे रडत 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 सूर्योदयाच्या वेळी अयोध्येच्या राजमहालात प्रवेश करतात आणि दशरथजीच्या कलेवराला लांबून दंडवत करून रडतात. कोण? तपस्वी संत. मरण त्याला म्हणतात ज्याच्या मरणानं साधू संतही रडतात. रडून म्हणायचे, बहुत जल्दी चले गए हो अयोध्यापति, इस देश को बहुत दिन तक आपकी जरूरत थी, आप साधु संतों के रखवारे थे महाराज, हमें अनाथ बनाकर चले गए बाबा, बहुत जल्दी चले गए हो. साधू संत रडत होते. दशरथजीच्या कलेवराला नमस्कार करून इतक्यात वसिष्ठ महाराज आले. वशिष्ठ आल्याबरोबर सुमित्रा मातेने कौशल्या माईला सावध केलं. कौशल्या, कुलगुरु वशिष्ठ आये है. कौशल्या माई धाडकन वशिष्ठाच्या चरणावरती कोसळली, चरणाला मिठी मारली. गुरुदेव, गुरुदेव. हाँ कौशल्या, हम अभागिन बन गए गुरुदेव, हमें महाराज छोड़कर चले गए आधी रात को. रोना नहीं कौशल्या, रोना नहीं कौशल्या, ये जिंदगी है और कभी कभी कड़वे घुट पीने पड़ते हैं. कौशल्या, मेरे सामने मेरे कितने बच्चे विश्वामित्र ने मार डाले तो भी मैं जिंदा हूँ, क्योंकि जीना पड़ता है. कभी कभी कड़वे घुट भी पीने पड़ते हैं. कौशल्या, धीरज धरो कौशल्या, रोना नहीं. दशरथजीचं कलेवर दुर्गंधी येऊ नये म्हणून नावेत ठेवण्यात आलं तेलाच्या. तेल नाव भरीन नृपतनु राखा. 2 सेवकांना वसिष्ठजींनी बोलवून घेतलं. जा, बरं शत्रुंगला जितक्या लवकर आणता येईल तितक्या लवकर मामाच्या घरून ते घेऊन या.
सेवक निघाले. इकडे भरत शत्रुघ्न वाईट स्वप्न पडल्यानं पहाटे जागे झाले होते. काही घरात अरिष्ट घडू नये म्हणून शिवाचं पूजन, ब्राह्मणाला दक्षिणा, दान धर्म दुपारपर्यंत चालू होता. दुपारी जेव्हा 2 सेवक अयोध्येचे येतात, भरताला नमस्कार केला. प्रणाम. कहा के हो? अयोध्या के. अयोध्या में सब कुछ ठीक है? सब कुछ ठीक है म्हणता म्हणता सेवक रडू लागले. ठीक आहे म्हणता आणि का रडता? हे आनंदाचे अश्रू आहेत, तुमची बऱ्याच दिवसानंतर भेट झाली म्हणून. भरतजी म्हणतात, हे शास्त्र शिकलो आम्ही गुरुदेवाकडे. माणसं 2 वेळा रडतात, अति आनंदानं, अति दुःखानं. दुःखाचे अश्रू गरम असतात, आनंदाचे थंड असतात. पुन्हा एक फरक आहे, दुःखाचे अश्रू आतल्या भागानं येतात, आनंदाचे बाहेरून वाहतात. हा एक फरक लक्षात घ्या. तुमचे अश्रू आतल्या बाजूचे आणि सांगता आनंदानं रडताय म्हणून. काय झालं अयोध्येत? बस सेवा करते हैं ना सेवक लोग. वशिष्ठ जी ने बताया जितना जल्दी हो सके उतना जल्दी भरत रिपुसून को ले आओ अयोध्या. मुख्य द्वारात आले. मुख्य द्वारात आल्यावर धक्का बसला भरताला. भरतजी म्हणता, शत्रुघ्ना, ज्या ज्या वेळेला मामाच्या घरून यायचो त्या त्या वेळेला बाबा दशरथजी सामोरा यायचे, दादा राम लक्ष्मण यायचे, तिघही दिसत नाही. आज रुसले का रे आपल्यावर? शत्रुघ्न म्हणतो, दादा रुसले असतील ना कदाचित तर आपणाला तिघही कैकई मातेच्या महाली भेटतील. कैकईवरती त्यांचं प्रेम आहे. आपण असं करू ना दादा, आधी कैकईकडेच जाऊ. म्हणून दोघही भाऊ कैकईकडे येतात. कैकई हर्षित येई भाती. कैकईनं आरती केली, बाहेर आली, आरती ओवाळली. भरत शत्रुघ्नाला आत घेतलं आणि भरत जेव्हा आत गेले, भरत दुखित परिवारू निहारा. का? भरतानं, परिवार शब्दाचा अर्थ कुटुंब आहे. म्हणजे भरताची पत्नी मांडवी कैकईच्या महाली होती. मांडवीकडे भरताचं लक्ष गेलं आणि मांडवीनं रडायला सुरुवात केली. ते भरत दुखित परिवार निहार. कैकई हर्षित येई भाती. कैकईनं कुंकुम तिलक केला आणि विचारलं, भरता माझ्या माहेरचे सुखी आहेत ना रे? सुखी आहेत आई, तुझी फार आठवण करतात. घरी पतीचं प्रेत पडलेलं आहे. 2 भाऊ 1 सून वनवासात गेली आहे, तरी हे माहेरचं विचारते. नैहर पुछत कुशल हमारे. पण भरताला एकाएकी आठवण झाली. ताडकन उठले भरत आणि भरतानं पहिला प्रश्न विचारला, मेरे पिताजी का है माँ? मेरी माता सुमित्रा का है, मेरी माता कौशल्या का है? मेरा लखन भाई का है, मेरे भैया राम का है, मेरी भाभी जानकी का है। कहाँ कहूँता कहाँ कहूँ भरत जी पहला प्रश्न विचारतात, माँ मेरी माँ कौशल्या का है, मेरे पिताजी का है, मेरी माँ सुमित्रा का है, मेरे भैया राम लखन का है, मेरा भाभी जानकी का है। माँ बेटा भरत धीरज धरो रे बेटा, बात तो पूरी बिगड़ गई थी लेकिन मंथरा साथ में थी करके सुधार डाली। ऐसी कौन सी बात बिगड़ी था अयोध्या में जो तूने सुधार डाली? एकच वाईट झालं बेटा, तुझा राज्याभिषेक व्हायला तुझा बाप नाही। मग सगळी कहाणी सांगितली। 2 वर मागून घेतलेले होते, एका वराने राज्य मागितलं तुला, एका वराने 14 वर्षाचा वनवास रामाला, तुझा भाऊ 14 वर्षाकरता वनवासात गेला, त्याच्या वियोगाने तुझा बाप मेला।
हे सगळे ऐकलं. भरतही बिसरेऊ पितू मरण असून तर राम बन गौन. भरतजीचा तोल गेला. उठले भरतजी, हात धरला कैकईचा. बोल, तू मागच्या जन्मात कोण आहे? वाज का नाही राहिली? मला का जन्म दिला? नरड दाबून का नाही मारलं बाळपणी? जब ते कुमत कुमत जे ठयवो खंड खंड वही हृदय न गयो परमागत मन भई नाही पीडा गरेव न जे मो पडेव न कीडा. तुझ्या मनाला पीडा का नाही झाली? तुझ्या जिभेत तुकडे का नाही झाले? तुझ्या तोंडात किडे का नाही पडले? लक्षात ठेव कैकई, आजपासून तू माझी माता नाही, मी तुझा पुत्र नाही. संबंध तोडला भरतानं, संबंध तोडला. क्रोधायमान भरतानं जेव्हा संबंध तोडला त्याच वेळेला नटून तटून काही बक्षीस देईल या अपेक्षेनं मंथरा आली. ते अवसर को बरीत आई बसमत भूषण विविध बनाही उमगला कटक तू बर मारा परिमो भर मही कहत पुकारा परिमो भर में कहत पुकारा. ते अवसर को बरीत आई बसन विभूषण विविध बनावी उमगला कटक तू बर मारा परिमो भर मही कहत पुकारा परिमो भर में कहत पुकारा. उमगला कटक तू बर मारा परिमो भर में कहत पुकारा. उबर तुझे भूतक पारू दलित दशमन करो दुर प्रसारू. उबर तुझे भूतक पारू दलित दशमन करो दुर प्रसारू. दलित दशमन करो दुर प्रसारू. उमगला कटक तू बर मारा परिमो भर में कहत पुकारा. उमगला कटक तू बर मारा परिमो भर में कहत पुकारा. उबर तुझे भूतक पारू दलित दशमन करो दुर प्रसारू. दलित दशमन करो दुर प्रसारू. दलित दशमन करो दुर प्रसारू. लकीस भले उड लखन रघुभाई परत जाणल घृत आहुती पायी. धावला शत्रुघ्न, एक लाद घातली कंबरड्यात, मंथरेच्या खाली पाडलं. एका लातत 3 ठिकाणी फ्रॅक्चर केलं. कुबडं तुटलं, मस्तक फुटलं, दात पडले. पुन्हा मारू लागला शत्रुघ्न. भरतजी म्हणतात, अरे छोड़ दो उस बेचारी को. बेचारी नहीं भैया, अयोध्या का नायनाट इस कुबड़ी ने किया है. ती म्हणली, का मारता मला, का मारता? अरे माझ्यामुळे तर राज्य मिळतं तुम्हाला. या आगीत रॉकेल. मग तर पुन्हा सुनी रिपुहन लखी नकसिक खोटी लगे घसीटन धरी धरी झोटी. एका हातानं केस धरले, ओढतोय शत्रून, पुन्हा मारतो, पुन्हा मारतो. बचाव बचाव बचाव. भरत संत आहे, धावले, कंबर धरली शत्रुघ्नाची, बाजूला केलं तरी शत्रूंना आवरत नव्हता. मारने दो भैया, मारने दो भैया. कंबर धरून उचलून बाजूला घेतलं. शत्रुघ्न आवरत नव्हता. भरत म्हणतायत, छोड़ दो उस बिचारी को. किसको किसको मारेगा तू? किसको किसको मारेगा? और तेरा और मेरा दोनों का नसीब फूटा है, तो तू किसको किसको मारेगा? छोड़ दो उस बिचारी को. चलो उस गंगा में पाप धो डालेंगे कई कौशल्या माँ के पास. भरासरून दोघेही भाऊ कौशल्या माईकडे निघाले. असं सांगतात, जाताना भरताना तोंड झाकून घेतलं का लोक बोट दाखवायचे. याच्यासाठी झालं वाटोळे अयोध्येचं, याच्यासाठी वाटोळे झालं अयोध्येचं. लाजेनं तोंड झाकून घेतलेला भरासरून दोघेही भाऊ तिथे येतात. जिवंत बापाजवळ हट्ट धरतात. मुलं तसं रडून कौलेवराला कवटाळून रडू लागले. पिताजी इतने जल्दी क्यों चले गए, हमें छोड़कर पिताजी क्यों चले गए, रडू लागला भरत. नंतर भरासरून दोघेही भाऊ कौशल्या माईजवळ येतात. कौशल्या माईजवळ खूप रडले आणि शेवटी कौशल्या माई उजव्या पायावर भरताना आपला उजवा हात ठेवला. आणि भरताचे शब्द आहे, कौशल्यामाई बसलेली, उजव्या पायावर आपला उजवा हात ठेवला आणि भरताच्या मुखातून शब्द निघाले, माँ क्या भरत, गोचर को जलाने का, गाय की कत्ल करने का, गौशाला को आग लगाने का पाप मैं अकेला भोगूंगा माँ. अगर मेरे लिए शासन भैया के लिए बनवास, इस बारे में मैं सहमत हो तो आगे मत बोलो बेटे. माँ, ब्राह्मण की हत्या करने का, वेद को बेचने का, शास्त्र को जलाने का पाप मैं अकेला भोगूंगा माँ. अगर मेरे लिए शासन भैया के लिए बनवास, इस बारे में मैं कई को सहमत हूं तो आगे मत बोलो बेटे. माँ, गर्भवती स्त्री को काटने का, बच्चे को जहर पिलाने का, मित्र की हत्या करने का पाप मैं अकेला भोगूंगा माँ. अगर मेरे लिए शासन भैया के लिए बनवास, इस बारे में मैं कई को सहमत हूं तो बस बेटे, बस आगे मत बोलो बेटे. माँ, इतने में कुलगुरु वशिष्ठ आए. ये मेरे गुरुदेव है माँ, इनकी हत्या करने का पाप मैं अकेला भोगूंगा माँ. अगर मेरे लिए शासन भैया के लिए बनवास, इस बारे में मैं कई को सहमत हूं तो बस बेटे. माँ, शास्त्र में 28 नरक बताए हैं.
28 नरक मैं अकेला भोगूंगा माँ, अगर मेरे लिए शासन भैया के लिए बनवास, इस बारे में मैं कई को सहमत हूं तो। आगे मत बोलो बेटे, मेरी गलती हो गई माँ। कौन सी गलती बेटे? मैंने आपके सामने वादा किया कि 28 नरक मैं अकेला भोगूंगा, लेकिन मेरे ख्याल में आ गया माँ। क्या बेटा? कि वो नरक भी मुझे धक्का मारकर बाहर निकाल देंगे माँ, और नरक मुझे कहेगा कि भरत, और तेरे जैसे पापी को, कई के बच्चे को हम नरक भी अंदर नहीं रख सकते, मैं उतना पापी हूं माँ। आणि मग वशिष्ठ जी उठले, शांत केलं भरत जी, बस आगे मत बोलो। कौसल्या माँ खड़ी हो गई। कौसल्यामाई सांगू लागले, लक्षात ठेवा, मी रामजननी कौसल्या सांगते, आजपासून चंद्र सूर्य असेपर्यंत कोणी कथाकार, व्याख्याता, प्रवचनकार, कीर्तनकार, रामायणकार जो आपल्या व्याख्यानातून सांगेल की माझा भरत स्वतःसाठी राज्य, रामाला वनवास, या बाबतीत कैकेयीला सहमत होता, तर मी रामजननी कौसल्या घोषणा देते, त्या कथाकाराच्या 72 पिढ्या नरकाला जातील। मग वशिष्ठ सांगतायत, बस बस आगे मत बोलो। आणि मग प्रेत यात्रा निघाली। चंदनाची चिता जणू स्वर्गाला जाण्याची शिडी असावी अशा पद्धतीने रचण्यात आली। शरयूच्या तटाला त्यावर कलेवर ठेवण्यात दशरथजीचं, नंतर चिता प्रज्वलित करण्यात आली। अश्रुपूर्ण नयनानं सर्वांनी श्रद्धांजली वाहिली। पित्याच्या मृत्यूनंतर पुत्राला ज्या विधी करायच्या अनेक प्रकारे भरत शत्रुघ्नाकडून वशिष्ठजीने करून घेतले। असे काही दिवस गेले। बघ, क्षमा मागतो। असे काही दिवस गेल्यावर एक दिवस सर्वांना बोलवून घेतलं। 8ही मंडळ, 2ही मंडळ, 8 सदस्य, दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्र, धर्म, अकोप आणि सुमंत। इकडे वशिष्ठ, वामदेव, सुयज्ञ, जाबाली, कश्यप, कात्यायन, गौतम आणि मार्कंडे, हे 16 सदस्य 2 मंडळातले। कौसल्या, सुमित्रा, कैकेयी, भरत, शत्रुघ्न सगळे बसलेले। मोकळे सिंहासन बघितलं आणि वशिष्ठजी उठले। देखो, आपको इसलिए बुलाया गया है, दशरथ जी स्वर्गवास में, राम वनवास में, सिंहासन का क्या करे? आप सब जन जानते हो कि महाराज को बचन प्राण से प्यारे थे। एक बचन संभालने के लिए रामचंद्र वनवास गया, एक बचन भरत संभालेगा शासन का। आपको मंजूर है? सगळ्यांनी हात वर केले। हमें भरत राजा मंजूर है। वशिष्ठ खाली बसले। अनुमोदन द्यायला कौसल्या उठली। देखो भरत, वशिष्ठ कहते हैं तो साधु मत, बचन संभालना वेद मत, और पब्लिक बोल रही भरत मंजूर है तो लोकमत। लोकमत, साधु मत, वेद मत, इसका मतलब होता है सार्वमत। तो शासन का स्वीकार करो भरत। अनुमोदन देऊन कौसल्या बसली। आणि मग भरतजी उठले रडतच। सगळे साधू विचार करतात, भरत का रडतो? खुर्चीवर बसा, पदावर बसा, सिंहासनावर बसा असं म्हटल्यावर का रडावं? सध्या तर खुर्ची सोबत घेऊन उठण्याचा जमाना आहे, आणि हे का रडतं? भरतजी रडत उठल्यावर सगळे कान टवकारून आहे की भरत काय बोलतात। क्यों रो रहे हो भरत? वशिष्ठाने विचारलं। कुछ सोच समझ कर तो निर्णय लो गुरुदेव। क्या हुआ? ज्या पाप्याला राज्य जाहीर झालं, केवढा अनर्थ घडला। 3 माता विधवा झाल्या, पिता मरण पावले, 2 भाऊ, 1 भाऊजई वनवासात गेली। नुसतं राज्य जाहीर झालं तर एवढा अनर्थ अयोध्येत घडला। त्या पाप्याला जर सिंहासनावर बसवला तर पापाच्या बोजानं ही राजगादी पाताळात जाईल। गुरुदेव, सोच समझ कर तो निर्णय लो। गुरुदेव, क्या भरत? अविनय हो तो क्षमा करे। कैकेयी ने जो वर मांगे थे, क्रम कैसा था? पहिल्या वराने राज्य भरताला, दुसऱ्या वराने वनवास रामाला। हा कैकेयीचा क्रम। तुम्ही दुसऱ्या वराची मागणी आधी अंमलात आणली गुरुदेवा, माझा भाऊ जंगलात पाठवला, आणि पहिली मागणी भरताला राज्य ते मागावून आग्रह करता, भरत शासन का स्वीकार करो, क्रम आपने नहीं संभाला बाबा। और तीसरा सवाल है, अयोध्या के सिंहासन का मालिक कौन है? दशरथ जी थे। उनके पास कहां से आए थे? उनके पिता ने दी थी। उनके पिता के पास, उनके पिता ने। असली मालिक पूछ रहा हूं गुरुदेव। असली मालिक तो भगवान होता है भरत, और बाकी के संचालक। सच है? सच है। तो सुनो गुरुदेव, राजगद्दी मालिक के पास जाएगी, संचालक के पास नहीं रहेगी, सत्ता सत्ते के पास। निर्णय झाला। आणि स्वप्नात द्वेष नाही। धन्यवाद। सत्ता सत्ते के पास।
भरताचा सर्व समाज राम भेटीसाठी निघाला. चतुरंगिनी सेना घेऊन समाज येत आहे हे तिथल्या गोहकाला कळालं. तो लंगोटीवाला भिल्ल म्हणून आपल्या भिल्लांना सांगितलं, अरे आखिर है कैकई का बच्चा, थांबा रे थांबा थांबा. अरे मला सिंक आली, शकुन की अपशकुन. आपण परीक्षा घ्या भरताची. तो रामाला मारायला चालला का पाया पडायला चालला? परीक्षा. 3 प्रकारची भेट सज्ज करा, पशुपक्षी, मासे, कंदमुळे. पशुपक्षाची भेट जर स्वीकारली भरताना समजा तो रजगुणी आहे, रजसो लोभ येवच. माशाची भेट स्वीकारली समजा तो तमोगुणी आहे, रामाला मारायला चालला. आणि कंदमुळाची भेट स्वीकारली समजा तो सत्वगुणी आहे, रामाच्या पाया पडायला चालला. 3 प्रकारची भेट सज्ज केली आणि तिकडनं येऊ लागला. सुमंताच्या ओळखीचा होता. सुमंतानं भरतजीला सांगितलं, भरतजी वो जो आ रहा है ना लंगोटीवाला, हाँ रामचंद्र का सखा है. एवढा शब्द ऐकल्यावर रथातून उडी टाकली. भरतजी पळत येतात आणि कडकडून मिठी मारली त्या गोहकाला. गोहकाने विनंती केली, भेट स्वीकार करो. बोले आपको अच्छा लगने के लिए पशु पक्षी और मछली वापस ले जाओ, कंदमूल रखो. मग कळालं हा सत्वगुणी आहे, रामाच्या पाया पडायला चालला. आणि मग विचारलं प्रभूच्या बाबतीमध्ये भरताने, मेरे भैया भाभी कहाँ सोए थे? वो दरबा के आसन पर. ते पदचिन्ह तसेच होते. तिथली माती भरतानं कपाळाला लावली. त्या आसनाला नमस्कार केला. सीतामाई आणि रामप्रभू जिथे आराम करायला थांबले होते त्या आसनाला. आणि मग एक महत्वाचं विचारलं भरताने, गोहक जी क्या भरतलाल, मेरा लखन कहाँ सोया था? गोहक रोने लग गए. क्यों रो रहे हो गोहक? आपको पता नहीं क्या भरत जी? किस बात का? लखन नहीं सोया था. क्यों? 14 साल प्रतिज्ञा की है लखनलाल ने कि मैं नींद नहीं लूंगा. क्या? मेरा लखन भैया के लिए 14 साल हाँ नहीं नींद नहीं लेगा. रात्रीचा मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी कमी पाण्यातून काही नावेच्या जरा पलीकडे सगळा समाज गेला. दुपारपर्यंत प्रयाग क्षेत्रात येतात. प्रयाग क्षेत्र तीर्थराज प्रसन्न झालं. भरताला भरतजीला विनंती करतात. भरतानं विनवणी केली, अर्थ न धर्म न काम रुचि गति न चहु निर्वाण. मुझे अर्थ भी नहीं चाहिए, धर्म भी नहीं चाहिए, काम भी नहीं चाहिए, निर्वाण पद भी नहीं चाहिए. तीर्थराज बोले क्यों नहीं? जिस अर्थ ने अयोध्या में अनर्थ कर डाला है वो अर्थ हमें नहीं चाहिए. धर्म, जिस धर्म का पालन करने के लिए भैया राम को जंगल जाना पड़ा वो धर्म नहीं चाहिए. काम, जिस काम ने मेरे पिता दशरथ को मार डाला वो काम नहीं चाहिए. निर्वाण पद, जिस निर्वाण पद में प्रभु की सेवा नहीं की जा सकती वो निर्वाण पद नहीं चाहिए. तो क्या चाहिए? जन्म जन्म रति राम पद, यही वरदान न आन. भरताने सर्वांना सोबत घ्यावं का? भरत राम दर्शनासाठी चाललेले आहे. मनोमार्ग गेला तो तेथेची मुकला. संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. आता प्रभूचं दर्शन करण्यासाठी भरत संत चाललेला आहे आणि सगळ्या भिल्लांनी ठरवलं यथार्थ दर्शन करायचं असेल तर संतासोबत जायचं आहे. काही अधोरी वाचन करणारी माणसं आमच्या संप्रदायातल्या लोकांना नावं ठेवतात, काय चालले ज्ञानबा तुकाराम टाळ कुटत माऊलीच्या पालखी सोहळ्यात, स्पेशल गाडीनं नाही जमत. अरे विमानानं त्याच्यापेक्षा लवकर जाणं होईल ना, पण संताच्या सोबत जायचं आहे. जगत कोर्ट आहे, ईश्वर न्यायाधीश आहे, जीव आरोपी आहे, संत वकील आहे आणि न्यायाधीशापर्यंत कोर्टात पोचायचं असेल तर आरोपीनं वकिलासोबत जायचं आहे. आणि म्हणून सर्व समाज भरताच्या सोबत निघाला. श्याम से राधे 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 श्याम से मिला दे. राधे राधे. धन्यवाद. सामूहिक भोजन में और सामूहिक भजन में बहुत आनंद. राधे 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 श्याम से मिला दे. राम से मिला दे, सीताराम से मिला दे. राम से मिला दे, सीताराम से मिला दे.
राधे 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 श्याम से मिला। ताड़ी का आवाज। राधे 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 श्याम से मिला। अगर भगवान का यथार्थ दर्शन करना है तो संतों के साथ जाना है। सब समाज भरतलाल के साथ जा रहा राम जी का दर्शन करने। चतुरंगिनी सेना घेऊन आलेले भरतलाल, राम सीता दोघे बसलेले आपल्या आश्रमाच्या दारात। लक्ष्मण बाणाला धार लावतात, इतक्यात काही भिल्ल पळत आले। प्रभुजी प्रभुजी प्रभुजी, क्या हुआ? अयोध्या का राजकुमार चतुरंगिनी सेना लेकर जंगल आ रहा है। चतुरंगिनी सेना लेकर शब्द ऐकला आणि प्रभूच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले का? सत्ता घेऊन माझा भरत अरण्यात आला म्हणजे माझ्या भरतानं सत्तेचा स्वीकार केला नाही। पण लक्ष्मणाचा भाव बदलला की चतुरंगिनी सेना घेऊन आला म्हणजे दादाला मारायला भरत आला। बाणाला धार लावणारा लक्ष्मण हातात बाण घेऊनच प्रभूजवळ। सुना भैया आपने, मुझे नींद नहीं आती रे लखन, भरत की याद आती रे लखन, मुझे भरत की याद आती रे लखन, भरत के लिए रात दिन रोते हो भैया। सुना आपने, निष्कंटक राज्य करने के लिए आ रहा है। उसको क्या लगता है मेरा राम अकेला है? आने दो भैया, रामचंद्र के साथ शेष का अवतार लखनलाल सुमित्रा का बेटा भी है। आने दो भैया। आप बेर की गुठलियां चबाते तो मुझे देखा नहीं जाता भैया। आने दो। जैसा हाथी को शेर चीर डालता है वैसा ये लखन मार डालेगा भरत को। आखिर है कैकई का बच्चा। मेरा विश्वास है भैया, विष की वेल पर अमृत का फल नहीं लगता, वैसा कैकई का दूध पिया बच्चा कभी सद्गुणी नहीं हो सकता। मार डालूंगा भैया, आने दो। रामचंद्र कहते लखन, वैसे तो अच्छी बात करता था लेकिन आज बहुत ही अच्छी बात की कि सद्गुण नहीं हो सकता। लेकिन सद्गुण किसमें नहीं आ सकते? जिन्होंने जिंदगी में कभी संतों की संगत नहीं की उसमें सद्गुण नहीं आ सकते। लेकिन मेरे भरत को संत की संगत करने की जरूरत नहीं लखन। क्यों भैया? इस वक्त पूरी दुनिया में भरत जैसा दूसरा संत कोई नहीं है, प्रभुजी म्हणतात। आणि सगळ्यांना थांबवून भरत, शत्रुघ्न आणि गुहक आश्रमाच्या मागच्या दारातनं येतात। प्रभूला अंतर्यामी परमात्म्याला माहिती आहे माझा भरत आलेला आहे, पण प्रभूनं ठरवलं जोपर्यंत भरताच्या विरोधात बोलणारा लक्ष्मण मला जा म्हणत नाही तोपर्यंत मी भेटीला जाणार नाही। इकडे लक्ष्मणाचे डोळे भरून आले का भरतानं हात जोडायला सुरुवात केली मागच्या दारातून। लक्ष्मणावर परिणाम झाला। लक्ष्मण रडू लागला, भैया मेरी गलती हो गई, मैंने भरत को पहचाना नहीं भैया, बस मैं आपको क्षमा चाहता हूँ भैया, अपना भरत पिछली द्वार से आया है, दर्शन दो। आणि मग प्रभूजी येतात। भरतजी वाकले तितक्यात प्रभूनं अलगद छातीशी लावलं, पाठीवून हात फिरवला आणि प्रभूच्या अंगावरच्या 4 वस्तू खाली पडल्या, भाता, बाण, धनुष्य आणि उपरणं अंगावरचं वस्त्र। का? भरत 4 गोष्टी सोडून आलेला म्हणून प्रभूही 4 वस्तू खाली टाकतात। दुसरं एक कारण आहे, ज्याच्या पुढे हार मानायचे असते त्याच्या पुढे हत्यार खाली ठेवून द्यायचं असते। भरतजीच्या चरणाजवळ प्रभूचा धनुष्य बाण पडला, याचा अर्थच आहे की भरत मैं तेरे प्रेम के आगे हार गया हूँ। भरताचं रामप्रभूचं मिलन, भरताचं शत्रुघ्नाचं मिलन, लक्ष्मणाचा अपराधी भाव भरताच्या पाया पडतात, दोघे भाऊ सीतामाईच्या पाया पडतात। सगळे प्रभू समवेत तिथे येतात जिथे 3 राण्या, चतुरंगिनी सेना, वसिष्ठजीचं दर्शन, पहिल्यांदा दर्शन प्रभूजींनी, कैकई मातेचं नंतर दर्शन, सुमित्रा माता, शेवटी कौसल्या मातेचं दर्शन, शेवटी वसिष्ठ सांगतायत धीरज धरो राघव, तुम्हारा 6 नाम लेते लेते तुम्हारे पिता ने प्राण छोड़ दे 6वें दिन। प्रभू रडू लागले। बऱ्याच विधी काय करायच्या त्या पुन्हा केल्या। जनक राजा आल्याचा उल्लेख आहे। निर्णय कोणी घेत नाही, शेवटी निर्णय प्रभूने घेतला। भरत बचन प्राण से प्यारे थे पिताजी को, मैं बचन संभालने के लिए जंगल आया हूँ, आप शासन का स्वीकार करो। मर जाऊंगा तो भी शासन नहीं स्वीकारूंगा भैया, रखवारी करो, रखवारी चलेगी भैया, कुछ आधार दो, मला चित्रकूटाची परिक्रमा करायची आहे। परवानगी मिळाली। या साहित्याचं काय करू? अत्रि मुनीला विचार। मग त्या विहिरीमध्ये त्याला भरत खूप म्हणतात। परिक्रमा पूर्ण झाल्यावर आणि निघण्याचा दिवस, डोक्यावर पादुका घेतल्या भरतजीनं, अधून मधून चित्रकूटावर अयोध्येचे काही
प्रजाजन भेटायला यायचे, जोपर्यंत संबंध प्रजाजनाचा अयोध्येचा आला, म्हणून त्या कांडाला अयोध्याकांड म्हटलेलं आहे. या ठिकाणी अयोध्याकांडाचा पूर्ण विराम आहे. 13 वर्षे संपल्यावर एक दिवस लक्ष्मण कंदमूळ आणायला गेले. सकाळची वेळ, रामप्रभूनं फुलाची माळ सीतामाईच्या गळ्यात घातली. तिथे इंद्राचा पुत्र जयंत कावळ्याच्या वेशात आला. त्यानं विचार केला, उठल्या उठल्या हे बायकोच्या गळ्यात माळ घालतं फुलाची, कशाचा देव? सीतामाईनं विचारलं, प्रभू माझ्या गळ्यात माळ का घालता पुष्पमाला? सीते, उद्या 14व्या वर्षाची सुरुवात आहे, नाटकाला प्रारंभ आहे, आणि त्या नाटकातलं मुख्य पात्र तू आहे, म्हणून मी आज हार घालून तुझं स्वागत करीत आहे, प्रभूचा हेतू. पण इंद्रपुत्र जयंताला कावळ्याच्या वेशातल्याला त्याला वाटलं, हा कशाचा देव बायकोच्या गळ्यात फुलाचा हार घालतो? म्हणून जयंतानं कावळ्याच्या रूपात चोचेचा प्रहार सीतामाईच्या चरणावरती केला. सीता चोच चरण हती भागा, मूड मंदमती कारण कागा. रक्त वाहू लागलं. दर्भाची काळी अभिमंत्रित केली प्रभूनं, त्याच्या मागे जाळ सुटली त्याला. तो ब्रह्मदेवाकडे गेला, महादेवाकडे गेला, स्वतःच्या बापाकडे गेला. पिताजी बचाव. काय झालं? गैरसमज झाला म्हणून सीतामाईच्या चरणावर तुझा प्रहार केला, रक्त वाहू लागलं, म्हणून माझ्या मागे दर्भाची काळी सोडली प्रभूनं, जाळ सुटली मला. महादेवाकडे ब्रह्मदेवाकडे कोणी स्वीकारलं नाही, तुम्ही तरी वाचवा. इंद्रानं आतून कडी लावून घेतली, खिडकी उघडली. भाग जाओ यहाँ से, मी तुमचा मुलगा आहे बाबा, तुझा बाप आहे, पण तुझ्या प्रकरणात लक्ष घातलं तर माझी खुर्ची जाण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे असंच झालं होतं जयंता. सर्पयज्ञ चालू होता, मी तक्षकाला आश्रय दिला होता, मग खालून ऑर्डर आली होती, इंद्राय तक्षकाय स्वाहा. तेव्हापासून ठरवलं मुलाच्याही प्रकरणात लक्ष घालायचं नाही. भाग जाओ यहाँ से. महादेवानं स्वीकारलं नाही, ब्रह्मदेवानं स्वीकारलं नाही, बापानं स्वीकारलं नाही. असा नियम आहे. दुनिया जिसे ठुकराती है उसे संत अपनाते हैं. तेव्हा जयंताला एक महात्म्य भेटलेले. नारायण. नारदाने विचारलं, सगळी कथा सांगितली. अरे मग तुझी चूक झाली, अपराध देवाचा केला, माफी मागायला तू तुझ्या बापाकडे गेला. ज्याचा अपराध केला त्या परमेश्वराकडे जा. निजकृत कर्म जनित फल पायो, अब प्रभू पै सरंत की आयो, सुनी कृपाला ते आरत बाणी, एक नयन कृत जा भवानी. प्रभूकडे आला, प्रभून त्याला एका डोळ्याचा केला कावळा. एका डोळ्याचा केला म्हणजे भेददृष्टीचा नाश केला. आजपासून समाजाकडे एका दृष्टीनं पाहत जा. भेददृष्टीचा नाश केला म्हणजे एका डोळ्याचा केला. ही कथा लक्ष्मणजीला सुद्धा माहिती नाही. मग लक्ष्मणजी आले, प्रभू सांगतायत, लखन कल स्थलांतर करणं आहे. स्थलांतर ठरलं. प्रभू सीता माता लक्ष्मणजी 13 वर्षाच्या चित्रकूटावर नमस्कार केला. राम प्रभूंनी मंत्र विचारले. अबस्व मंत्र देऊ प्रभू मोही. राम प्रभूंनी 14 वर्षाच्या वनवासाच्या काळामध्ये 3 ऋषीला 3 प्रश्न विचारले. एक प्रश्न भारद्वाजजीला, एक प्रश्न वाल्मिकीजीला, एक प्रश्न अगस्त्यजीला. भारद्वाजजीला जाण्याचा रस्ता विचारला, वाल्मिकीजीला राहण्याचं ठिकाण विचारलं, अगस्त्यजीला राक्षस मारण्याचे मंत्र विचारले. मंत्र अगस्त्यजीलाच का? याचं कारण आहे, राम प्रभूला समुद्राच्या पलीकडचा वैरी मारायचा आहे. रावण समुद्राच्या पलीकडे राहतो. समुद्राच्या पलीकडचा वैरी मारायचा असल्यामुळे समुद्र पिऊन टाकण्याची ताकद ज्या महात्म्यात आहे, मंत्र त्याला विचारलेले आहे, कोणालाही नाही. अगस्तीच एकच महात्म्य असे आहे की वंदळीत ज्यानं समुद्र प्राशन केला. अबस्व मंत्र देऊ प्रभू. आणि एक महत्वाचं विचारलं, आम्हाला 1 वर्ष राहिलं, कोणाला उपद्रव होणार नाही असं ठिकाण सांगा. म्हणून गोदावरी नदी तह बहई, महाराष्ट्रातलं ठिकाण सांगतात. रामा, त्र्यंबकेश्वर पासून उगम पावणारी गोदावरी नावाची नदी, तिला धनुष्याचा आकार, जिथे 5 वटवृक्षाचं एकत्रीकरण, आपण त्या ठिकाणी निवास करा. प्रभू नाशिकला आले, लगेच येतात. पंचवटीला प्रभूंनी 2 पर्णकुट्या तयार केल्या. एक राम सीतेसाठी, एक लक्ष्मणासाठी. 2 पर्णकुट्या. जटायूसोबत मैत्री झाली. एक दिवस शांत वातावरणामध्ये अतिप्रसन्न प्रभू लक्ष्मणजी विचारतात, भैया मेरे पास सवाल है, जवाब दो, पूछो. माया किसे कहते हैं? ज्ञान का क्या मतलब होता है? जीव ईश्वर में कौन सा फर्क होता है? आपकी भक्ति कैसी पाई जाती है? वैराग्य की क्या परिभाषा होती है? लक्ष्मणाचे 5 प्रश्न. माया कशाला म्हणतात? मय अरु मोर तोरतय माया, जीव केले जीव निकाया, गो गोचर जे लगी मन जाई, सो सब माया जाने भाई. ज्ञान किसे कहते हैं? सब में ब्रह्म देखना, इसी का नाम ज्ञान है. वैराग्य, रिद्धि सहित 3 गुणों का त्याग, ये वैराग्य है. जीव ईश्वर में कौन सा फर्क होता है? माया जिसके अधीन वो ईश्वर, और जो माया के अधीन वो जीव. आपकी भक्ति कैसी पाई जाती है? जिससे मैं प्रसन्न होता हूँ.
भैया आखिरी का सवाल है, आपकी भक्ति मिल गई, उस भक्त को कैसा पहचानना? मम गुण गावत पुलक शरीरा गद गदगीरा नयन बहनीरा. लक्ष्मणा, माझं गुणगान गाताना आणि ऐकताना ज्याचा कंठ दाटून येतो, अंग रोमांचित, अश्रू वाहतात नेत्रातून, समजावं याला भक्ती प्राप्त झाली. मम गुण गावत पुलक शरीरा. लक्ष्मणजीला प्रश्नाची उत्तर प्रभू देतात. आणि एक दिवसची घटना, रावणाची विधवा बहीण शूर्पणखा, वेश पालटलेले, तारुण्य संपादन केलेले, लक्ष्मणजी आपल्या पर्णकुटी पुढे बसलेले, बाणाला धार लावतात. राम सीता आपल्या पर्णकुटीच्या समोर. इतक्या शूर्पणखा आलेली आहे आणि 17 वर्षाचं वय संपादन केलेली, तारुण्य संपादन केलेली विधवा बहीण शूर्पणखा, अतिशय स्वरूपवान, स्वरूप प्राप्त करून घेतलेले, आणि राम प्रभूकडे येऊन प्रस्ताव मांडती झाले. तुमच्यासारखा सुंदर पुरुष मी आजपर्यंत बघितला नाही, आणि माझ्यासारखी सुंदरी तुम्ही बघितली नाही. मला अनुरूप असा योग्य वर आतापर्यंत सापडला नाही ना, म्हणून मी कुवारी राहिले. कुवारी आहे, विधवा, आणि सांगते कुवारी. तेव्हा प्रभू तिच्याकडे बघत नाही, सीतेकडे बघू लागले प्रभू. सीतई सीतई कहू प्रभू पाहता. सीतेकडे का बघून बोलतात? प्रभूला यातून हे सांगायचं आहे, अरे तू कुवारी है, लेकिन मैं क्या करूं, मेरी तो शादी हुई है, मेरी पत्नी सीता मेरे सामने बैठी है. सीतई सीतई कही प्रभु बाता. तू कुवारी है ना? अहे कुंवर मोर लघु भ्राता. वो जो बैठा है ना आश्रम के सामने, उसका नाम लखन, मेरा छोटा भाई, वो कुंवारा है. जाओ. तो कुंवारा आएगा, त्याची उर्मिला अयोध्येत आहे. मग प्रभू कुवारा का सांगतात? प्रभू म्हणतात, तू विधवा असून मला कुवारी सांगतेस का? आणि जा मग माझा आहे भाऊ, लग्न होऊन कुवारा. लटका तुका लटक्या सवे, लटक्या भावे वर्तत, जशास तसं म्हणतात त्याला. अहै कुवार मोर लघु भ्राता. लक्ष्मणापर्यंत आली, बाणाला धार लावत होते लक्ष्मणजी. मेरे साथ शादी करो क्या? विवाह करो क्या? मेरे साथ विवाह करो. लखन जी सोच रहे, 14 साल के वनवास में प्रस्ताव कई बार आए हैं, लेकिन शादी का प्रस्ताव तो पहली बार आया है. क्या बोल रही तू? विवाह करो? क्या पागल हो गई क्या? मेरे साथ विवाह करोगी तो मुझे रामचंद्र की सेवा करनी पडती है. तू माझ्यासोबत लग्न करशील तर माझी रामाची सीतेची सेवा तुला करावी लागल, आणि तू रामासोबत लग्न करशील तर तुझी सीतेची रामाची सेवा मी करील. बोल फायदा कशात आहे? असा आहे का? मग तिकडे जाते. कामा तुरा नाम भयम न लज्जा. तिकडे गेली. वो तुम्हारा नौकर है, मैं स्वामी नहीं बनना चाहती हूँ, नौकरानी नहीं. प्रभु कहते हैं क्या करते हैं? स्वामी का श्याम वर्ण वाला हूं मैं. देख मेरा भाई लखन कितना गौर वर्ण वाला सुंदर है. वो नहीं बोलता है ना, अरे छोटा भाई है, शर्मिंदा है, प्रयास करो, जाओ, यश मिल जाएगा. यांनी इकडून हाकललं. लक्ष्मणानं तिकडे हाकललं. 2-4 चक्कर झाल्यावर ती खऱ्या स्वरूपात प्रगट झाली, आणि खऱ्या स्वरूपात प्रगट होऊन तो धावली सीतामाईवर, शूर्पणखा. त्यावेळेला राम प्रभू आवाज देतात, लखन. हाँ भैया, आदेश काफिए, आदेश. अरे वो तुम्हारे भाभी के तरफ जा रही. आणि जेव्हा लक्ष्मणजी हातात बाण घेऊन धावत आले शूर्पणखेपर्यंत, एका तडाख्यात नाक आणि कान छेदन केलं. शूर्पणखेचं सांगितलं, भाग जाओ यहाँ से, दोबारा पंचवटी आई तो जिंदा नहीं छोडूंगा, भागो. नाक कान छेदन केलेली शूर्पणखा जे पळत निघाली. खरदूषण 14,000 सेना समवेत जिते. खरदूषण क्या हुआ? अरे मैं प्यासी थी रे भैया, पानी ग्रहण को गई थी. खोटं बोलत नाही, खरं सांगत नाही. हा शब्द लक्षात घ्या. प्यासी थी, पाणी ग्रहण को गई थी. पाणी ग्रहणचे 2 अर्थ आहे. वंजळीनं पाणी पिणं यालाही पाणी ग्रहण म्हणतात, आणि लग्नाचा प्रस्ताव मांडणे यालाही पाणी ग्रहण म्हणतात. मैं प्यासी थी रे भैया, पाणी ग्रहण को गई. उस छोटे राजकुमार ने मेरी ये दशा की है. उनके साथ बहुत एक सुंदर सुंदरी है. चलो बहन, मैं दूर से दिखाऊंगी, नजदीक जाने की हिम्मत नहीं, मैं घबरा गई हूं. आप दिखाना, चलो. जिला नाक नहीं, कान नहीं,
अशी शूर्पणखा सर्वांच्या पुढे. कोणत्याही पार्टीला विजय मिळण्यासाठी शुभ लक्षण पुढे ठेवायचं असते. हे नाकच नसलेलं अपशकुन जर वाट दाखवायला ही पार्टी विजयी होईल का? खरं सांगा. सर्वात पुढे शूर्पणखा आहे, जिला नाक नाही, कान नाही, आणि 14,000 सेना घेऊन खरदूषण माग. इकडे रामचंद्र प्रभु म्हणतायत, लखन जी भैया, युद्ध के 2 विभाग होते हैं, आक्रमण और संरक्षण. आक्रमण मैं करता हूं, संरक्षण तू करना. ठीक है भैया. इतने में देखा तो निशाचर जय घोष करके आ रहे थे. 14,000 सेना समेत अकेले से रामचंद्र जी ने खरदूषण त्रिशर का नाश किया. खरदूषण त्रिशर मरण पावले. 14,000 सेना समवेत जेव्हा शूर्पणखा पळून गेली, रात्रीचा प्रसंग आहे. लंकेमध्ये जेव्हा शूर्पणखा नाक कान छेदन केलेली जेव्हा पोहोचली, विचारलं रावणाने, क्या हुआ बहन जी, अंधा है क्या, दिखता नहीं, मेरी नाक चली गई तो भी पूछ रहा क्या हुआ, तुझे शर्म नहीं आती लंकेश, राजनीति बिनु धनु बिनु धर्मा, हरई समर्पे बिनु सतकर्मा. शूर्पणखेचे शब्द पहा, चिंतन करण्यासारखे. लंकेश, अरे नीति बिगर राज नहीं टिकता, धर्म बिगर धन नहीं टिकता, अविवेक हो तो विद्या का नाश होता है, कुसंग से संन्यास का नाश होता है, अहंकार से ज्ञान का नाश होता है, और मदिरापान से खानदान का नाश होता है. तो मदिरापान कर रहा. पूर्वीच्या राक्षसांमध्ये सुद्धा माणुसकी होती, आता त्याच्या उलट असण्याची शक्यता आहे. रावण रात्र संपली. सकाळी रावण स्नानादी कर्म आटोपून मामाकडे आला. कोण मामा? मारीच मामाला नमस्कार केला रावणाने. त्याच्या आधी 1 मिनिट अशासाठी घेतो, ही नीट लक्षात ठेवा. लक्ष्मण कंदमूळ आणायला गेले. राम सीता दोघच आहे. सीता, सुनव प्रियाव्रत रुचिर सुशीला, मै कछु करबी ललित नरनीला, तुम पवक मह करव निवासा. तू अग्नीमध्ये निवास कर, मायावी रूपात माझ्यासोबत राहा. रावणाला चोरून नेता आलं पाहिजे, मग तुला मी प्राप्त करून घेईल रावण मेल्यानंतर. आता सीता अग्नीत विलीन झाली आणि सीता अग्नीमध्ये आहे. म्हणून रावणानं सीता नेली ती मायावी, हे लक्ष्मणजीलाही माहित नाही. अग्नी परीक्षा नव्हे, अग्नीतून पुन्हा प्राप्त करून घेतली रामप्रभूंनी. नाहीतर पुन्हा एक मुद्दा विचारतो. 13 वर्षाच्या वनवासात हरण बघितले नव्हते का सीतेनं? मग 13 वर्षात हरिण दाखवलं नाही. हरणावर दृष्टी कोणाची गेली पाहिजे? क्षत्रियाची. मग रामाला दिसलं नाही हरण, लक्ष्मणाला दिसलं नाही. सीता म्हणाली, वो हिरण मार करला का? आज दोघाची जात एक आहे. आजचं हरिणही मायावीच आहे आणि आजची सीताही मायावीच आहे. खरी सीता तर अगणित आहे. तू पवक मह करव निवासा, तू पवक मह करव निवासा. लक्ष्मणजीला हा भेद माहिती नाही. रावणानं नमस्कार केला मारीचीला. मारीच हादरला. काहीचा नमस्कार समजा आपलं मरण जवळ आलं. असे 4 आहे. नवणे निचकी अति दुःखदायी. अंकुश, धनुष्य, साप आणि मांजर. अंकुश वाकला की हत्ती थांबला. धनुष्यावर बाण लावून दोरी ओढली की धनुष्य नम्र झाला की समजा ज्याच्यावर बाण जाईल ते मरणार. सापानं फणा टाकला खाली की दंश करणार. तसं मांजर जर सरळ जाऊ लागलं रस्त्यानं तर काठाचे उंदर सुद्धा चर्चा करत, जाऊ दे लालबागेकडे चाललं. त्या मांजराला उंदर घाबरत नाही. मग जे मांजर दबा धरून बसतं, पुढचे पाय पुढे त्याच्यावर मान टाकतं, कान पाडतं, वाकडं बघतं, इतकं मांजर नम्र झालं की उंदरानं समजावं आपण मेलं. असे 4 आहे. अंकुश, धनुष्य, मांजर आणि साप. मारीच हादरला का? 33 करोड देवता ज्याच्या बंदीखान्यात आहे असा रावण सकाळी माझ्या पाया पडतो म्हणजे आपलं मरण जवळ आलं. किसली आहे हो? 2 राजकुमार आहे, त्यांच्यासोबत एक राजकुमारी आलेली आहे. ती मला चोरून आणायची. तुम्ही सोन्याचं हरिण व्हान, मी साधूचा वेश धारण करतो, ती चोरून आणायची आहे. तुम्ही राम लक्ष्मणाच्या बाबतीत म्हणता हे? हो. तुम्ही पाहिलं का त्या दोघाला? नाही. तुम्हाला माहिती कसं? दिदीनं सांगितलं, आमच्या दिदीनं. कोण? शूर्पणखा दिदी आली नाक कान कापून, तिनं सांगितलं. तासूनाथ बैरू नाही की जे. तुम्ही वैर करू नका सरकार. का? मी बघितलं, अनुभव घेतला. कुठे? यज्ञाचा विध्वंस करायला गेलो होतो, ते रक्षणाला आले होते विश्वामित्राकडे. तेव्हा बिगर टोकाचा बाण मारला सरकार, तर मी बिगर तिकीट समुद्राच्या काठाला येऊन पडलो. तेव्हा 15 वर्षाचं होतं. आता पुऱ्या ताकदीचं झालं. तासूनाथ बैरू नाही की जे.
वैर करू नका. हमें सिखाता है तू सुवर्ण मृग नहीं बनेगा मामा से, तुम्हें मार डालूंगा. मारीचने विचार केला, झालं, सोन्याचं हरिण होऊन गेलं तर राम मारणार, नाही होत म्हणतो हे इथंच मारणार, म्हणजे मरण दोन्हीकडे पक्का आहे. संसार करा जन्मभर तरी मरण आहे, परमार्थ करा तरी मरण आहे. फक्त निर्णय घ्यायचा आहे, प्रपंच करूनच मरायचं का परमार्थ करून मरायचं. निर्णय मारीची सारखा घ्यायचा आहे. मरण तर दोन्हीकडे आहे. मारीची घाबरला, नाही होत म्हणतो हरिण तर रावण मारणार, हरिण होतो राम मारणार. मग या रावणाच्या हातून मेल्यापेक्षा भगवंताच्या हातून मेलेलं काय वाईट. तसं जन्मभर संसार करूनच मेल्यापेक्षा 2 दिवस उरलेले रामायण ऐकून मेलेलं काय वाईट. अरे मरण दोन्हीकडे, निर्णय मारीची सारखा. तो मारीच ने निर्णय लिया, रावण तो मर्मी भी है, शस्त्री भी है, धनी भी है, विरोध नहीं करना. आणि मग तयार झाला मारीच मामा सुवर्णमृग. संन्याशाचा वेश केला रावणानं धारण आणि पुढून पळतय जेव्हा हरिण सीतामाईनं सांगितलं, बस सुनौ देव रघुवीर कृपाला हे मृग कराती सुंदर छाला सत्य संत प्रभु कधी करियेही आनव चर्म कहती बैदेही. प्रभुजी उठले, लखन मैं हिरण मार कर लाता हूं, सीता को संभालो. लांब गेलेलं हरिण आणि जेव्हा अनुसंधान केलं, बाण मारला हरिण खऱ्या स्वरूपात. लखन दौड़ो. सीतामाई बाहर आले आश्रमाच्या. लखन भैया हमें लगता है कि तुम्हारे भैया खतरे में, जाओ मदद करने. भाभी दुनिया का खतरा मिटाने का काम करने वाला हमारा भैया खतरे में नहीं आ सकता. तो मैं कहता हूँ इस कर्म का फल आपको भोगना पड़ेगा. भाभी वन देवी हो, मेरे भाभी को संभालो. रेखा आखून दिली. रेखा का उल्लंघन मत करो भाभी. लक्ष म्हणजे निघून जातात. मग रावण आला, पलीकडे बसला. रेषवून येण्याचा प्रयत्न, ज्वाला उठल्या म्हणून पलीकडे आसन मांडलेलं आहे. रावणानं आवाज दिला, भिक्षां देहि, तरी येत नाही. भिक्षां देहि, भिक्षां देहि. वेगळा प्रयोग केला. हे माई मुझको भिक्षा दे, मर्तबा रहे अला तेरा, भगवान तुझी जिता रखे सदाव बोलबाला तेरा. तू दोनों न्या तू पुतो दिन पे दिन भागिनी हो, भूखे को रोटी दे माई, अटल सुहागिनी. सीतामाईला वाटलं हे लांबचा महात्मा आहे. फळाची टोपली घेऊन बाहेर आल्या. अंदर आकर भिक्षा लो येते देव, बाहर आकर भिक्षा देना देवी. मैं बाहर नहीं आऊंगी, मैं अंदर नहीं आऊंगा. मत लो मत दो, लेकिन मुझे भिखारी मत समझना. मंत्रदृष्टा महात्मा हूँ, काशी की यात्रा करके करके यहाँ आया हूँ, बस बैठ गया हूँ, आसन जमा लिया, उठना नहीं चाहता देवी. लेकिन मुझे सब पता है तुम्हारे पतिदेव खतरे में है और लघुदेवर मदद करने गए वो भी खतरे में है. मेरे दिल में आया तो आशीर्वाद दूंगा, दोनों को मुक्त करूंगा, नहीं तो कमंडल का जल छोड़ूंगा, दोनों को मार डालूंगा. छोड़ू जल. सीतामाईला वाटलं इतकं तंतोतंत सांगतंय म्हणजे हा उच्च संत. ऐसा मत करो जी, मैं बाहर लाकर भिक्षा देती हूँ, तो लाव बाहर. मग सीतामाई बाहेर आल्या आणि बाहेर आल्याबरोबर रेखा उल्लंघन केली. रावण खऱ्या स्वरूपात हात धरला सीतेचा आणि आकाश मार्गे रथात बसून सीतेला घेऊन निघाला. रावण हा जग एक बीर रघुराया, के अपराध विसारे हो दाया, आरती हरण शरण सुखदायक, हा रघुकुल सरद दिन नायक, हा लक्ष्मण तुम्हार नाही दोषा, सोपल पाय केने रोषा. विलाप करते सीतामाई. इतक्या ते गिध पक्षी धावून आला, त्याचं नाव जटायू. रावणाला केस धरून उचलून जमिनीवर आदळल्याचा उल्लेख आहे. मूर्छा पडून रावणाला मूर्छा आली, थोडा सावध झाला. उतरून देत दशानं क्रोधा तबै गीद धावा करी, क्रोधा करी कवच बीर तक्किन मै गिरा, शीतई राखे गीद पुणे फिरा, को चोचन मारी बिदार सिद्धी दंड एक भई मूर्छा तेही. रावणाला वाटलं हा काही फारसा प्रतिबंध करत नाही, पण विलंब करेल. अरे सांग, तुला रामाची शपथ कशात मरण आहे? माझं पंखात आहे चांडाया, तुझं कशात आहे? माझं डाव्या पायाच्या अंगठ्यात आहे. हे खरं बोललं, हे लबाड बोललं. धावला जटायू, डाव्या पायाचा अंगठा फोडला, वाकला. रावण कृपाण नावाचं हत्यार काढलं आणि पंख छाटले. परिणाम काटशी पंख पराख गधरणी. रक्ताच्या थवळ्यात जटायू पडला. पुन्हा उचललं. सीतामाईला आकाश मार्गे घेऊन जात आहे. ऋषमुख पर्वतावरून जात असताना 5 वानरं बसलेली होती. सीतामाईनं आपले 3 प्रकारचे अलंकार, केसातली केयूर, कानातली कुंडल, पायातली नृपुर एका गाठोडी बांधली फडक्यामध्ये. ती गाठोडी खाली सोडली, सुग्रीवाच्या ताब्यात आली आणि सीतामाईला आकाश मार्गे घेऊन रावण लंकेत जातो. अशोक वनामध्ये अशोक वृक्षाच्या खाली सीतामाईला ठेवलं आणि बरोबर 9 वाजता विजयी मुद्रेनं छाती फुगवून रावण दरबारात प्रवेश करता झाला. धन्यवाद.
प्रभु मोहे राखो अपने संग सावा जय जानकी नाथा राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न